ओके चलो वेलकम बॅक. आलेत का तुम्ही सगळे परत एकदा. आज आपण या लेक्चरमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत नोटेबल स्कॉलर्स आणि याच्यामध्ये आपण बघणार आहोत अजून एक रथी महारथी. त्यांचं नाव आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल. ओके, त्यांचा जन्म झालाय 1770 मध्ये आणि त्यांचा मृत्यू झालाय 1831 मध्ये. हेगल वॉज अ जर्मन फिलॉसॉफर. जर्मन म्हणजे काय? जर्मन म्हणजे जर्मनीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. जर्मनी ह्या कंट्रीमध्ये त्यांची नॅशनॅलिटी जर्मन होती. आणि फिलॉसॉफर, फिलॉसॉफी म्हणजे काय? तत्वज्ञान. फिलॉसॉफर म्हणजे तत्वज्ञान मांडणारा माणूस, तत्वज्ञ. हा शब्द कधी ऐकलाय का रे तुम्ही? तत्वज्ञ, फिलॉसॉफर. ही इन्सिस्टेड दॅट, आता त्यांनी कुठल्या गोष्टीचा आग्रह धरला बघा. ही इन्सिस्टेड दॅट द हिस्टॉरिकल रियालिटी शुड बी प्रेझेंटेड इन अ लॉजिकल मॅनर. लॉजिकल मॅनर म्हणजे काय यार? त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक असलं पाहिजे, बरोबर आहे का? त्या उगच काही पण उगच सांगायचंय म्हणून काही पण सांगायचं असं होत नाही. काहीतरी लॉजिक असलं पाहिजे. ते सगळ्या गोष्टी बुद्धीला पटल्या पाहिजेत, बरोबर आहे का? हिस्टॉरिकल रियालिटी शुड बी प्रेझेंटेड इन अ लॉजिकल मॅनर. टू हिम, त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या मते, द टाइमलाईन ऑफ हिस्टॉरिकल इव्हेंट्स वॉज इंडिकेटिव्ह ऑफ प्रोग्रेस. टाइमलाईन म्हणजे काय असते? एक टाइम असतो, तो टाइम पुढे पुढे सरकत असतो. त्याची जी टाइमलाईन होती, टाइमलाईन ऑफ हिस्टॉरिकल इव्हेंट वॉज इंडिकेटिव्ह, इंडिकेट करतो. तो टाइमलाईन आहे का नाही, तो दाखवतो. इंडिकेटर हा शब्द कुठे ऐकलाय तुम्ही? इंडिकेट, गाडीचं इंडिकेटर असतं. लेफ्ट इंडिकेटर आपण चालू केलं तर आपल्याला डावीकडे वळायचं, राईट इंडिकेटर चालू केलं तर उजवीकडे वळायचं. इंडिकेटर दिशादर्शक. तर ही जी टाइमलाईन असती ना, ही कशाची दिशादर्शक असती? इव्हेंट वॉज इंडिकेटिव्ह ऑफ प्रोग्रेस. आणि प्रोग्रेस म्हणजे प्रगती. बघा, खूप तुम्हाला एक सोपं उदाहरण याच्यामध्ये देऊ का? शेती, ऍग्रिकल्चर. खूप जुन्या काळामध्ये 50-60 हजार वर्षापूर्वी माणूस शेती कसं करत होता? माणसाला शेतीच माहिती नव्हती. त्यावेळी भटका होता माणूस, नोमॅडिक होता. सगळी माणसं म्हणजे आज इथं खायला मिळवलं, ठीक आहे, आज इथं थांबला, आज इथलं खायचं संपलं, उद्या पुढच्या गावामध्ये, त्याच्यानंतर पुढच्या गावामध्ये. तो शेतीच करत नव्हता. मग त्याला कुठंतरी शेतीचा शोध लागला. मग त्यावेळी त्यानं शेती कशी केली असेल? त्याच्यानंतर 500 वर्षांनंतर त्यानं काहीतरी तर सुधारणा केली असेल, बरोबर आहे का? त्याच्या 2-5 हजार 10,000 वर्षांनंतर त्याला जरा चांगली शेती करता आली असेल, त्याला त्यातलं नॉलेज आलं असेल, बरोबर आहे का? आणि आपण आज शेती कशी करतो? आज तर आपण किती आधुनिक पद्धतींनी शेती करतो. व्हॉट इज दिस? दिस इज दी टाइमलाईन. आणि हे टाइमलाईन कशाचं इंडिकेट, काय इंडिकेट करती? ही टाइमलाईन प्रोग्रेस इंडिकेट करती. चला पुढे बघा काय लिहिलेलं आहे त्यांनी. ही ऑल्सो थॉट दॅट द प्रेझेंटेशन ऑफ हिस्ट्री इज बाउंड टू चेंज ओव्हर टाइम. बघा, आई शपथ, इतका भारी विचार मांडलाय मुलांनो. हा इतका सुंदर विचार मांडलाय बघा बरं का. काय म्हणतायत ते? ही ऑल्सो थॉट दॅट, म्हणजे त्यांनी असा विचार केला, जो मांडला, दॅट द प्रेझेंटेशन ऑफ हिस्ट्री, जेव्हा तुम्ही हिस्ट्री मांडता आहात, इज बाउंड टू चेंज, ती बदलावी लागेल. कधी आता हिस्ट्री कशी बदलायची राव? बघा बरं का. इज बाउंड टू चेंज ओव्हर टाइम, वेळेनुसार हिस्ट्री बदलावी लागेल. ॲज कधी बरं का? न्यू, बघा बरं का इथं काय लिहिलेलं आहे, इथं पान बदललं जातंय. न्यू, हे बघा इथं दिसतंय का तुम्हाला? मी येतोय का तिथं? हा, न्यू, हा माझ्या डोक्याच्या बरोबर वरती, इथं वरती बघा. हा, न्यू एव्हिडन्स वुड कम फोर्थ. म्हणजे जसे जसे नवीन नवीन पुरावे आपल्याला मिळत जातील, तसं तसं आपल्याला हिस्ट्री, इतिहास बदलावा लागेल. एव्हिडन्स म्हणजे काय? एव्हिडन्स म्हणजे पुरावा. काय सुंदर गोष्ट बोललेली आहे. अरे यार, जबरदस्त. थांबा, मी आधी ना मला इथून बाजूला काढतो. भाऊ इकडं येऊन बस. ओके, हा आता तुम्हाला हे, हा आता तुम्हाला दिसतंय का? बघा, तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतंय?
तुम्हाला जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल समोर बसलेले दिसत आहात. त्यांनी काय म्हणले, आता मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो बरं का. याचं उदाहरण फॉर एक्झाम्पल की आता एक नवीन, मी तुम्हाला हे एक्झाम्पल मागच्या एका व्हिडिओमध्ये दिलेलं आहे बघा, की श्रीमान दुर्गेश्वर रायगड बांधणाऱ्या हिरोजी इंदलकर यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर मृत्यूदंड दिला, मारलं. हे एक स्टडीज पुढे येतोय. मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला त्याच्यावर विचार करावा लागेल ना. आपल्याला त्या जर त्याचा खरंच पुरावा सापडला असेल तर आपल्याला ते नोट करावं लागेल. ॲज सिम्पल ॲज दॅट. अजून एक मी तुम्हाला मागच्या वेळी पण एक उदाहरण दिलं होतं की अफजल खानाचं मुंडकं ज्यांनी मारलं ते संभाजी कावजी. त्या संभाजी कावजींना नंतर महाराजांनी मृत्यूदंड दिलेला आहे. आणि हे सगळं आत्ता बाहेर येतंय बरं का. ह्या गोष्टी आत्ता समोर यायला लागलेल्या आहेत. मग आपल्याला हे करावं लागेल का नाही, ह्याची नोट घ्यावी लागेल का नाही, आणि आपल्याला त्या पद्धतीने इतिहासात बदल करावा लागेल. अरे काय 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 व्हॅल्युएबल गोष्ट बोललेली यार या माणसांनी खरंच. त्याच्यानंतर काय आहे, एखादं अजून उदाहरण म्हणजे काय, आपण आता जुन्या पुस्तकांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये, सिनेमांमध्ये लिहिलेलं आहे की अफजल खानाला मारायसाठी स्वतः भवानी मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली. अरे नाही आहे ना तसं. पत्र सापडलं ते एक हे डॉक्युमेंट सापडलं ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ती तलवार सावंतांकडनं विकत घेतल्याचा दाखला आहे. 350 होऊन दिलेले आहेत महाराजांनी. येतंय का लक्षात. मग हे सापडलं, मग आपल्याला हिस्ट्री बदलावी लागेल. हिस्ट्रीमध्ये बदलावी लागेल म्हणण्यापेक्षा एक मी म्हणू का, अपडेट करावं लागेल आपल्याला आपलं नॉलेज. हा करावं लागेल ना. काय भारी गोष्ट बोलले ते यार खरंच. सिरियसली काय झालं बरं हे. अरे चला पुढचा मुद्दा ते काय म्हणतात बघा. हा बघा पुढे काय म्हणतात ते. With Hegel's philosophy, many scholars were convinced that historical methods were not of lesser quality, though they differed from scientific method. म्हणजे हे जेव्हा हेगलनी मांडलं त्यावेळी बऱ्याच लोकांना ती गोष्ट आवडली आणि त्यांना ही गोष्ट लक्षात आली की अरे सायन्स किंवा सायंटिफिक मेथड, इम्पेरिकल मेथड जेवढ्या महत्त्वाच्या आहेत किंवा जेवढ्या क्रुशियल क्रिटिकल आहेत, हिस्ट्री त्याच्यापेक्षा काही कमी नाही. इतिहास हा सुद्धा खूप वास्ट, तुम्ही विचार केला तर तुम्हाला हे कळेल, इतिहास सुद्धा खूप वास्ट आहे. द कलेक्शन ऑफ हिज लेक्चर्स अँड आर्टिकल्स, म्हणजे त्यांनी जे लेक्चर दिले, त्यांनी जे लेख लिहिले, आर्टिकल लिहिले, इज पब्लिश केलं. कशामध्ये, त्यांनी एक पुस्तक लिहिलं एनटायटल, म्हणजे त्या पुस्तकाचं नाव काय होतं, एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस. हे त्यांनी पुस्तक लिहिलं. हिज बुक रिझन इन हिस्ट्री इज वेल नोन. खूप फेमस बुक आहे हिस्ट्रीमध्ये, एक खूप फेमस बुक आहे यांनी लिहिलेलं, त्याचं नाव आहे हे रिझन इन हिस्ट्री. जबरदस्त आहे राव. ही माणसं आहेत ना, ही माणसं खरंच जबरदस्त आहेत. आणि ह्यांनी जे विचार मांडले का नाही, अक्षरशः ना असं डोकं हलून जातं आपलं या गोष्टींवर जर विचार केला तर. तुम्हाला हा विचार कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की पाहिजे की तुम्हाला हा विचार कसा वाटला. ठीक आहे, चला आपण या लेक्चर पुरतं आपण आता थांबू आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे नोटेबल स्कॉलर घेणार आहोत. मी तुम्हाला नेहमी सांगितलं की मला तुमच्याकडून फक्त कमेंट्सची अपेक्षा आहे. कमेंटमध्ये तुम्ही सांगा, माझ्या टीचिंग बद्दल बोला आणि हे जे आहेत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल साहेब यांच्याबद्दल तुम्ही मला सांगा. चलो ठीक आहे, टाटा, बाय बाय.